नमस्कार मित्रो, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की तुमच्या पूर्वजांनी, वडील आजोबा यांनी समजा दारूच्या नशेमध्ये तुमची जमीन, प्लॉट, फ्लॅट किंवा कुठलीही प्रॉपर्टी विकलेली असेल तर हे जे खरेदी खत आहे हे रद्द करता येतं का? ती जी काही प्रॉपर्टी आहे ती आपल्याला परत मिळवता येते का? या संदर्भाने कायदा काय म्हणतो, तरतूद काय आहे आणि त्याचबरोबर एक आपण जजमेंट आपण बघणार आहोत। तर मित्रो, बऱ्याच लोकांकडे मी असं बघितलं आहे की त्यांच्याकडे खूप मोक्याच्या ठिकाणी जागा आहे, जमीन आहे किंवा एखादा फ्लॅट किंवा दुसरी कुठली प्रॉपर्टी आहे, पण आपल्या पूर्वजांना फारसं कळत नसल्यामुळे किंवा ते नशाबाजी करत असल्यामुळे, दारूच्या नशेत किंवा दारू पिण्याच्या चक्करमध्ये भरपूर कर्ज झाल्यामुळे, दारूचं जे काही लोन चढलं ते पे करण्यासाठी किंवा आपण जी प्रॉपर्टी विकतो आहे त्या संदर्भाने निर्णय घेण्याची क्षमता नसल्यामुळे, सूझबूझ नसल्यामुळे नशेमध्ये समजा ही प्रॉपर्टी तुमच्या पूर्वजांनी एखाद्या व्यक्तीला विकलेली असेल तर त्या केसमध्ये दारूच्या नशेत विकलेली प्रॉपर्टी जी आहे किंवा जे खरेदी खत झालेलं आहे, खरेदी खत करताना विकणारा म्हणजे तुमचा पूर्वज हा दारू प्यायचा, दारू नशा करायचा, 24 तास नशेत राहायचा, हे सगळे सिद्ध करण्यासाठी जर तुमच्याकडे पुरेसे एव्हिडन्स असतील, पुरावे असतील आणि त्या अनुषंगाने कागदपत्र असतील। आता कागदपत्र असतील म्हणजे काय असू शकतं बघा, एखादा माणूस खूप नशा करत असेल तर त्या माणसाला समजा तुम्ही नशामुक्ती केंद्रात वगैरे नेऊन भरती केला असेल, तिथे काही ट्रीटमेंट घेतली असेल तर त्या संदर्भाने नशामुक्ती केंद्रामध्ये काही पुरावे असतात। त्याची जर तुमच्याकडे फाईल असेल तर ही फाईल, हे पुरावे आपल्याला कोर्टामध्ये दारूच्या नशेत प्रॉपर्टी विकली म्हणून खरेदी खत रद्द करावं अशी जर केस लावली तर त्या केसमध्ये ही नशामुक्तीची जी काही फाईल असेल तुमच्या पूर्वजाची ती कामी येते। आता नशामुक्तीची जर फाईल नसेल तर मग दुसरे कुठले पुरावे असू शकतात की तो नेहमी दारू प्यायचा आणि दारूच्या नशेत राहायचा, या संदर्भाने काही ट्रीटमेंट घेतली असेल किंवा अजून कुठला आजार झाला असेल, त्या आजारासंदर्भाने समजा दारू पिल्यामुळे हा आजार झाला असं काही डॉक्टरचं कुठलं प्रिस्क्रिप्शन असेल, तसं ट्रीटमेंट चालू असेल, तर हे सगळे जे कागदपत्र आहेत ते हे सिद्ध करतात किंवा ते पुरेसे आहेत। कशासाठी पुरेसे आहेत की खरेदी खत जो करून देणारा जो आमचा पूर्वज होता तो दारूच्या नशेत राहायचा, या संदर्भाने कागदोपत्री पुरावे म्हणून हे सगळे कागद कोर्टामध्ये कामी येतात। जर तुमचा पूर्वज खरोखरच दारू पिऊन दारूच्या नशेत त्यांनी तुमची महत्त्वाची जमीन, प्रॉपर्टी, फ्लॅट काही असेल ते जर विकलं असेल आणि मी आत्ता जे सांगितलं अशापैकी जर एखादा पुरावा तुमच्या हातात असेल तर तो पुरावा जोडून तुम्ही खरेदी खत रद्द करण्यासाठी दावा दाखल करू शकता। आणि रद्द करण्याचं ग्राउंड काय घेऊ शकता की माझे पूर्वज जे आहे, माझे वडील, आजोबा, बाबा हे दारूच्या नशेत असायचे आणि नशेमध्ये ही प्रॉपर्टी विकली असं तुम्ही दावा दाखल करू शकता आणि याच ग्राउंडवर ते संबंधित खरेदी खत रद्द करून घेऊ शकता। फक्त एकच आहे की त्यासाठी तुमच्याकडे हे पुरावे, कागदोपत्री पुरावे असावे लागतात। बरं, आत्ता मी जे काही सांगतो या संदर्भाने काही जजमेंट आहे का? हो, जजमेंट आहे। आता तुमच्या स्क्रीनवर जे जजमेंट दिसतं आहे ते जजमेंट आहे की या जजमेंटमध्ये काय झालं की एका व्यक्तीने असं दारूच्या नशेमध्ये प्रॉपर्टी विकली, त्या खरेदी खताला चॅलेंज करण्यात आलं। खालच्या कोर्टाने हे जे दावा आहे रद्द केला की दारूच्या नशेत विकलं हे आम्ही मान्य करत नाही म्हणून रद्द केला। हायकोर्टात अपील झाली, हायकोर्टाने सुद्धा दावा रद्द केला, पण ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने सगळे कागदपत्र आणि पुरावे बघून दारूच्या नशेत विकलेली प्रॉपर्टी आणि ते खरेदी खत रद्द केलं आणि जे मूळ मालक आहेत त्यांना प्रॉपर्टी रिस्टोअर करून दिली। थोडक्यात अशा पद्धतीची जर केस लढायची असेल तर सहसा खालच्या कोर्टामध्ये निकाल आपल्या बाजूने लागत नाही, वरपर्यंत जाऊन लढायची तयारी ठेवायची आणि आत्ता जे मी तुम्हाला जजमेंट सांगितलं ते जजमेंट रेफर करायचं, ते जजमेंट लावायचं आणि तुमच्या वडिलांनी, आजोबांनी जर दारूच्या नशेत प्रॉपर्टी विकली असेल तर ते खरेदी खत तुम्ही रद्द करून घेऊ शकता आणि प्रॉपर्टी वापस घेऊ शकता। तर मित्रो, ही होती माहिती। दारूच्या नशेत जर खरेदी खत झालं तर ते कसं रद्द करायचं या संदर्भाने तरतूद आणि कायदा तुमच्यासाठी असंच मी कायद्याचे व्हिडिओ आणत राहीन। त्यासाठी कायदेभान पाहत राहा आणि हो, ज्यांना कायदेशीर सल्ला हवा आहे ते संपर्क करू शकतात। माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, पण थेट फोन करायचा नाही, अजिबात फोन करायचा नाही। व्हॉट्सॲपवर जा, नावगाव जिल्हा, केसची माहिती लिहून पाठवा। जर तुमच्या केसमध्ये मेरिट असेल तर आम्ही तुम्हाला सल्ला देऊ। बाय।